गेल्या अनेक वर्षांपासून सिंचन घोटाळ्यावरून भाजप अजित पवारांना घेरत आली आहे आणि त्याच अजित पवारांनी पालिका निवडणुकीच्या प्रचारामध्ये सिंचन घोटाळ्यावरून जोरदार पलटवारही केलाय। राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता 1999 साली आली, मात्र त्याआधी सरकारनं सिंचन प्रकल्पाची किंमत वाढवल्याचा आरोप अजित पवारांनी केला। या प्रकल्पाची किंमत 200 कोटी रुपये असल्याचं एका अधिकाऱ्यानं कबूल केल्याचं देखील अजित पवारांनी सांगितलं। तर त्यावेळेला भाजप शिवसेनेच्या युतीच्या सरकारनं फंडासाठी प्रकल्पाच्या किमतीमध्ये 100 कोटी रुपये मागितले। सोबतच अधिकाऱ्यांनी देखील स्वतःचे 10 कोटी रुपये जोडून 200 कोटी रुपयाच्या प्रकल्पाची किंमत तब्बल 310 कोटी झाल्याचे आरोपही अजित पवारांनी केलेत। याबद्दल आता भाजपच्या नेत्यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे। महाराष्ट्र कृष्णाखोरे महामंडळ माझ्याकडे दिलेलं होतं। तुम्हाला अजूनही मी रेकॉर्ड दाखवीन, फाईल काही केलेलं नाही। त्यात पुरंदर उपसा सिंचन योजना ही 330 कोटी रुपयाची झालेली होती। मी आल्यावर ती रद्द केली। पुन्हा त्याच्याबद्दल काही अधिकाऱ्यांनी सांगितलं, दादा ह्याच्यात गडबड आहे। नंतर अधिकाऱ्याला विचारलं, अरे 110 कोटी रुपये कसे काय वाढले? ते म्हणले, आम्हाला सांगण्यात आलं की आम्हाला पार्टी फंड पाहिजे, म्हणून त्याच्यात 100 कोटी वाढवण्यात आले। त्या रिटायर झालेल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की आमच्याही लोकांनी 10 कोटी वाढवले, असे 110 कोटी वाढवले। अजूनही ती फाईल 330 कोटीची मान्यता दिली होती का नव्हती ती दाखवी। वास्तविक ते काढलं असतं तर अक्षरशः हाहाकार माजला असता, कारण सगळे पुरावे होते। 99 ते 2024 हा फार मोठा काळ आहे। 99च्या वेळी ज्यावेळी अजितदादाकडे फाईल आली तेव्हाच एखादा आरोप केला असता तर मला वाटतं की त्याला तथ्य असतं। अजितदादाकडनं अशा अपेक्षा नाही आहे जे अजितदादा बोलतात आहे। 99ची केस आहे तर 99मध्येच खुलासा करायला पाहिजे। अजितदादा आत्ता थोडा त्या पिंपरी चिंचवड आणि पुण्याच्या निवडणुकीच्या त्या ठिकाणी थोडा मला वाटतं की त्यांना निगेटिव्हिटी दिसत आहे यांच्याबद्दल, त्यांचा निवडून येण्याच्याबद्दल त्यांना निगेटिव्हिटी वाटत असेल। अजितदादा असे का वागतात हे मला कळत नाही। तिघही लोक जे आहेत, देवेंद्रजी, अजितदादा, एकनाथजी, या तिघांनी समन्वय ठेवायचा आहे। आम्ही 6 जे समन्वय समितीचे आहोत त्यांनी समन्वय ठेवायचा आहे। मला वाटतं अजितदादांच्या स्मृती या विषयातल्या पुन्हा एकदा पडताळून घेतल्या पाहिजेत आणि ते जे म्हणाले आहेत यातली सत्यता ही त्यांनीच पडताळून घ्यावी। आमच्या बाजूने अशा पद्धतीचा कुठलाही असत्य बोलण्याचा त्यांचा प्रयत्न आम्हाला मान्य नाही। तर याच प्रकरणी भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळेंनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे। हे आरोप फक्त निवडणुकीपुरते मर्यादित आहे। आपल्यावर झालेले आरोप हे न्यूट्रल करायचं असेल तर राज्यशास्त्रामध्ये आणि राजकारणामध्ये हे एक आयुध असतं। समोरच्यांनी तुमच्यावर आरोप केला ना, मग त्याचं उत्तर देत बसू नका, तुम्ही सुद्धा एक नवीन आरोप करा। म्हणजे एकमेकावर केलेले आरोप हे आपोआप संपतात, हे सूत्र राजकारणामध्ये असतं। आणि अजितदादा फार अनुभवी नेते आहे आणि या अनुभवातून त्यांना कोणत्या क्षणी कोणती आयडिया करायची हे माहीत असतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।